गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। या पावसाळ्यात गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूमुळे 22 मुलांचा मृत्यू झालाय आणि उर्वरित जे सगळे रुग्ण आहेत ते 15 वर्षाखालचेच आहेत आणि यामुळे गुजरातमधलं आरोग्य यंत्रणा ही अलर्टवर आली आहे। पण हा चांदीपुरा व्हायरस काय आहे, तो कसा पसरतो, लक्षणं काय आहेत आणि या जीवघेण्या व्हायरस पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर गुजरात राज्याचे आरोग्य मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांच्या मते या संसर्गाच्या 184 संशयित रुग्णांपैकी 35 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। या संसर्गाने 22 लोकांचा मृत्यू झाला, तर 7 रुग्ण हे रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल आहेत, जिथे त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। पण हा चांदीपुरा व्हायरस नेमका आहे काय? तर चांदीपुरा एन्सेफलायटिस या नावाने ओळखला जाणारा हा व्हायरस रॅब्डोविरिडे या फॅमिलीमधला एक दुर्मिळ पण तितकाच धोकादायक विषाणू आहे। तो भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात आढळून आलाय। 1965 मध्ये महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात या व्हायरसची पहिली ओळख पटली आणि म्हणूनच त्याला चांदीपुरा असं नाव मिळालं। या व्हायरसचा संसर्ग विशेषतः 14 वर्षाखालच्या मुलांमध्ये गंभीर रूप धारण करतो आणि त्याचा मृत्यू दर हा सुद्धा खूप जास्त आहे। हा व्हायरस मुख्यतः सँडफ्लाय, ज्याला वाळूतल्या माशा असंही म्हणतात, त्या चावल्यानं पसरतो। विशेषतः फ्लेबोटोमस पपाटासी आणि फ्लेबोटोमस अर्जेंटाइपस या जातीच्या माशांमुळे। या माशा मुख्यतः धूळ आणि वाळू असलेल्या भागात वाढतात। डासांप्रमाणेच या माशा सुद्धा संध्याकाळच्या आणि पहाटेच्या वेळी जास्त सक्रिय असतात। विशेष म्हणजे हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पसरत नाही। घोडे, गुरं, डुक्कर, शेळ्या आणि उंदीर यांसारख्या प्राण्यांमध्ये सुद्धा या व्हायरसचा संसर्ग आढळतो, ज्यामुळे ते या माशांसाठी आणि पर्यायानं मानवासाठी सुद्धा संक्रमणाचे स्रोत बनू शकतात। चांदीपुरा व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणं खूप वेगाने दिसू लागतात आणि ती सामान्यतः इतर व्हायरल तापांसारखीच असतात, ज्यामुळे ओळख पटवणं कठीण होतं। यात शरीराचं तापमान अचानक खूप वाढतं, तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होतात। लहान मुलांमध्ये हे जास्त प्रमाणात दिसतं। तापामुळे मुलांना झटके सुद्धा येऊ शकतात। मुलाला सुस्ती येते, गोंधळ होतो आणि काही वेळा ते कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात। मान ताठ होणं हे मेंदूज्वराचं गंभीर लक्षण दिसून येते। ह्या व्हायरसची सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे तो खूप वेगाने शरीरात पसरतो आणि लक्षणं दिसल्यानंतर 24 ते 48 तासातच परिस्थिती गंभीर होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो। खरं तर चांदीपुरा व्हायरसवर कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार असा उपलब्ध नाहीये। रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांवरच आधारित उपचार केले जातात, जसं की ताप कमी करणं, शरीरातील पाण्याचं प्रमाण राखणं आणि झटके येत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी काय करायचं, तर रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, घराभोवती स्वच्छता राखा, घरांमध्ये आणि आजूबाजूला कीटकनाशकांची फवारणी करावी। मुलांना बाहेर पाठवताना, खेळताना बाहेर पाठवताना शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे घाला। हात तुम्ही सुद्धा स्वच्छ धुवा आणि तशी सवय मुलांना सुद्धा लावा। घराभोवती पाणी साचू देऊ नका आणि कचरा व्यवस्थित विल्हेवाट लावा, कारण इथेच माशा आणि डास वाढतात। जर अचानक मुलांना ताप, डोकेदुखी, उलट्या किंवा झटके येत असतील तर अजिबात वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। लवकरात लवकर निदान आणि उपचार जीव वाचवू शकतात। समाजातील प्रत्येक व्यक्तीला या व्हायरस बद्दल आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती असणं हे खरं तर आवश्यक आहे। गुजरातच्या या प्रकरणात आता तिथले आरोग्य मंत्री सुद्धा म्हणालेत की एन्सेफलायटिस विषाणूचा प्रसार करणाऱ्या या सँडफ्लाय नावाच्या माशांचा नायनाट करण्यासाठी आता आरोग्य पथकं हे पशुधन पाळल्या जाणाऱ्या भागांमध्ये आणि अशाच ठिकाणांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करतायत। नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन सुद्धा केलं गेलं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही सांगितलं जात आहे। पण मुलांमध्ये कोणतीही लक्षणं आढळल्यास पालकांनी विलंब न करता तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असं त्यांनी सांगितलं आणि तसंच आरोग्य पथकांकडून राबवल्या जाणाऱ्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपायांमध्ये नागरिकांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहनही केलंय। चांदीपुरा व्हायरस हा एक गंभीर धोका आणि खास करून आपल्या चिमुकल्यांसाठी तो धोकादायक आहे। त्यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या।